आज नवीन घरासाठी किचनचे टाइल्स चूज करायला गेलो होतो आणि एवढं कन्फ्युजन तर मला करिअर चूज करताना पण नव्हतं झालं. हाय, मी दीपिका अँड वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आज सकाळी लवकरच उठली होती कारण मला मेहंदीचा पॅक पण लावायचा होता आणि आज बाहेर जायचं होतं, म्हणून सकाळी लवकर आवरून घेतलं. आणि लास्ट रीलवर बऱ्याच जणांनी कमेंट केल्या, ती मेहंदी माझे पांढरे केस झाले म्हणून नाही, मी जस्ट नॅचरल ग्लो येण्यासाठी आणि सॉफ्ट आणि सिल्की केस होण्यासाठी मी ती मेहंदी लावली आहे. इकडे पराठे रेडी झाले, तेवढ्यात विहा पण उठली. त्यानंतर मी छान अशी फ्रेश झाली आणि त्यानंतर विहासोबत थोडं खेळली कारण जेवण बनवायच्या आधी मला तिला थोडंसं बिझी करायचं असतं. तिला काही ॲक्टिव्हिटीज दिल्या आणि मग मी लगेच जेवण बनवायला घेतलं. आज मी जेवणमध्ये मसाल्याची भाजी बनवत होती, त्याचाच हा मसाला बनवून घेतला. आता इंटेरियरचं काम सुरू झालंय म्हणून किचनची पण टाइल्स निघाली होती आणि त्याचसाठी आज आम्हाला सिलेक्शन करायला जायचं होतं. आणि माझ्या आयुष्यात एवढं कन्फ्युजन कधीच झालं नव्हतं, इव्हन करिअर चूज करताना सुद्धा. तेव्हा पण मी खूप क्लिअर होती, पण आज झालं असं की मला काही समजेच नाही, ही टाइल्स घ्यायची किती. शेवटी 2-3 ऑप्शन सिलेक्ट केले आणि फायनल डिसिजन घ्यायचं जयदीपवर सोडले. त्यांनी एक चॉईस केली आणि त्यानंतर तिथून निघालो कारण आम्हाला आता मम्मी पप्पांकडे वाकडला जायचं होतं. विहाला तिकडे सोडलं होतं. ती छान गार्डनमध्ये खेळत होती. तिची यायची इच्छा नव्हती, पण तसंच तिला घेतलं. आणि मम्मी पप्पा लास्ट मंथमध्ये केदारनाथ ट्रिपला गेले होते. त्यांनी काहीतरी बऱ्याच वस्तू आणल्या होत्या, त्या घेतल्या त्यांनी. हे अशा वेगळ्या प्रकारचे बदाम आणले होते. वियासाठी काही स्वेटर्स आणले होते, माझ्यासाठी काही ड्रेस आणले होते. तर असा होता माझा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, काळजी घ्या.